तर बघा आज आपण मस्त अशी कारल्याची रेसिपी बनवणार आहे बघा. एकदम छान अशी बघा मी पाव किलो तर कारले घेतलेले आहेत मी आणि मस्त असे आपण छान आता बघा अशा पद्धतीने बनवूया बघा आपण कारले. बघा ते मी छान अशी मस्त पाव किलो कारले घेतलेले आपण याच्यावरती सर्व आता हे काढून घेऊया बघा. आज वेगळ्याच जरा पद्धतीने आपण कारलं बनवूया. तर चला आता आपण आता चाकून असं मस्त असं वरचं इथं काढून घेऊया बघा. आता माझ्याकडे स्टँड नाही असल्यामुळं मला पण जरा मोबाईल ठेवायची पण होते. तर आपण डब्यावर ठेवून घेऊया आणि पुन्हा असं छान सगळं असं काढून घेऊया बघा आपण कारल्याचं. तर चला बघू. तर बघा आता मी मोबाईल याच्यावर ठेवलेलं आहे बरं का डब्यावरती. तर बघू आपण कारले बघा असं मी छान बघा कट करून घेते आणि हे ना असं चाकून बघा सगळं वरचं मी असं काढून घेणार आहे. तर आपण वेगळ्याच पद्धतीने असं कारलं बनवू. बघा कावळा कसा लागतो येऊन बसतो तर रोज. एकदम ताजे वांगे हे कारले. तर बघा मी असं सगळं काढलं. तर बघा मी दुसरं पण काढलं असं मस्त पूर्ण घेऊया आपण सगळेच काढले असं मस्त काढून घेऊया बघा पटापट. तर हे बघा एवढं असं मस्त काढलं होतं पण सगळं थोडं वेगळ्याच पद्धतीनं बनवणारे आपण काढलं. त्यामुळे बघा असं मी सगळं काढून घ्यायचं. बघूया आता आपण काढलं तरी बघा मी असं सगळेच. तर बघा सगळे असे काढले हे करून घेतलेले आपण वरचं सगळं काढून घेतलेलं आहे. तर असे मस्त मिरचीला आपण मारलेलं आहे त्यामध्ये आपण तर मीठ भरून आणि 10-15 मिनटासाठी बघा ठेवणार आहे. तर बघा मी इथं बाजूलाच मीठ घेतलेलं आहे थोडंसं टाकून आणि त्यात मीठ आपण याच्यामध्ये असं सगळं भरून घेऊया. कारले खाणं तर खूपच छान असते. पित्त वगैरे होत नाही आणि ज्याला पित्त येतं त्यांना तर खाल्लंच पाहिजे बघा कारले. म्हणजे पित्त ॲसिडिटी पण होत नसते कारल्याने. हे बघा सगळ्याच कारल्यामध्ये मी मीठ भरून घेतलेलं आहे. उरलेलं मीठ मी सगळं त्याला लावून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने मी एक लिंबू तो कट करून घेतलेला आहे आणि तो लिंबू पण आपण याच्यामध्ये सगळं पिळून घेऊ म्हणजे आपलं कारला कडू वगैरे होत नाही. त्यामुळे मी सगळं कारलं बघा आणि याच्यामध्ये कारल्यामध्ये लिंबू पिळून ठेवलेलं आहे. तर आपण हे चांगलं 10-15 मिनिटासाठी असं मोडून घेऊ म्हणजे असं पाणी वगैरे निघून जाते कडू पाणी. त्यामुळे मी तर लिंबू सगळं हे चोळून घेतलेले बघा कारल्याला. कारण कडू अजिबात कडू होतो.
बघा मी लिंबू याच्यामध्ये पिळून आणि असं सगळं मीठ आणि लिंबू सगळं पिळून घेतलेलं आहे, म्हणजे सगळं पाणी असं निघून जाते. तर चला आपण 10 मिनटात हे ठेवून घेऊ, भिजू देऊ चांगलं मस्त. जसं पाणी आपलं निघून जाईल ते कडू पाणी, नंतर आपण कारलं बनवायला सुरुवात करू. तर चला. तर बघा आता आपण हे म्हणजे बाजूवाली बाईने एवढी भांडत असते ना त्याच्या नवऱ्याला, त्या मोबाईलमध्ये पण येत असतात बघा. तर बघा आता मी इथं पाण्यामध्ये आपले कारले चांगले भिजलेले आहे. तर हे बघा आपण छान असे पिळून घेऊया, किती कडू पाणी बघा आपलं निघत आहे. तर हे बघा मस्त असे मी पिळून घेणार आहे बघा सगळे कारले. तर बघा किती पाणी निघत आहे कारल्याचं, म्हणजे चांगले असे 15-20 मिनटं मी भिजू घालून ठेवलेले होते ना लिंबू आणि मीठ लावून. त्यामुळे बघा असे मस्त कारले आपल्याला भिजलेले आणि पाणी सगळं कडून निघून गेलेले बघा. आता यामध्ये तर बघा एवढं पाणी. तर आता मी याच्यामध्ये थोडासा कांदा टाकून घेणार आहे शिजण्यासाठी, म्हणजे आपला कडू अजून जेवढं असेल तेवढं कडू होत नाही. त्यामुळे बघा आता मी कांदा टाकून घेतला आहे आणि बघा किती कडू पाणी असं निघलेलं आहे बघा. जे कडू आपलं कारलं एकदम मस्त, थोडं खूप कडू होणार नाही मग किती कडू पाणी निघलेलं आहे. तर चला बघा मी आता इथं पाण्यामध्ये स्टीलचा टोप घेतलेला आहे आणि स्टीलच्या टोपामध्ये मी छान असे कारले शिजायला घातलेले आहे, थोडासा कांदा टाकून. म्हणजे आपलं स्टीलच्या टोपामध्ये घातलं ना तर काय होते, आपलं टोप काळा पडत नाही. त्यामुळे मी स्टीलच्या टोपामध्येच कारले शिजून घेणार आहे ते बघा. तर हे बघा मी आता कारले शिजायला घातलेले. आता बघा इथं मी एक टमाट्याचे असे 4 भाग करून आणि इथं भाजून घेतलेले आहे चांगले. आणि इथं मी कांदा पण 2 कांदे येतात ते पण भाजून घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर, लसूण आहे बघा, थोड्या मिरच्या आणि थोडीशी अशी भाजकी डाळ नाही आपली डाळ असते ती थोडीशी मी भाजून घेतलेली आहे बघा. आणि हेच आपण मसाला भरून कारल्यामध्ये मस्त बनवणार आहे. माझ्याकडे काय अद्रक नाही आहे सध्या, त्यामुळे काय मी अद्रक टाकलेले नाही बघा. तर बघा कांदा का भाजायचा आहे, पाणी सुटतं. कच्चा कांदा वापरला तर पाणी सुटते टमाटे ते, म्हणून त्याशी भाजून घेतलं ना मग आपला कांदा पाणी सुटत नाही. त्यामुळे आपण हे भाजून घेतलेलं आहे सगळं. तर चला आता हे मस्त मिक्सरला वाटून घेणार आहे मी बारीक. आणि बघा आपले कारले पण कसे मस्त शिजत आहे, उकळी छान फुटलेली आहे बघा. मी असं मस्त असं वाटून घेतलेलं आपला काळा मसाला बघा, कोथिंबीर ते. तर मी आता बघा इथं कारले मस्त धुवून आणि मस्त स्वच्छ पाण्यात 2-3 वेळेस हे करून घेतले, अजिबात कडू वगैरे नाही. आता जर आपण हे भरून बघा कारले याच्यामध्ये. तर इथं बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं, कारण मीठ टाकलंच नव्हतं ना, त्यामुळे इथं मीठ आणि हळद पण टाकून तर बघा मी आता इथं मस्त असे हळद आणि मीठ टाकून घेतलेले आहे आणि छान आता मसाला आपण भरून घेऊया बघा याच्यामध्ये. हे बघा सगळं आता मिक्स करून घेतलं आपल्या काळ्या मसाल्यामध्ये. कारलं भरून एकदम मस्त होतं, कांदा टमाटा भरून. तर बघा मी खोबरंसुद्धा याच्यामध्ये टाकलेलं नाही का शेंगदाणेसुद्धा टाकलेलं नाही, फक्त पण हे टाकलेलं आहे कांदा टमाटर आणि कोथिंबीर लसूण. तर हे बघा थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये. तर बघू चला तर आपण कारलं भरून घेऊया बघा सर्व. तर बघा मी असं मस्त कारलं सगळे भरून घेतलेले. तर हे बघा सगळे कारले आपण भरून घेतलेले आहेत. तेल पण गरम होते आणि ते जाळी त्याच्यावर तेलामध्ये पडत आहे बघा. तर त्याला आपण आता सगळे असे कारले टाकून घेणार आहे बघा. तर बघा मी सगळे कारल्याचं मस्त आपल्याला तव्यावर टाकून घेतलेले आहेत. तर त्याला 5 मिनटं बघू. तर त्याला आपण आता पलटी करून घेऊया बघा. एवढं तर मस्त होतात ना असे कारले, खूप छान होते. त्यामुळे बोललं तर आज आपण वेगळ्याच पद्धतीने बनवूया. तर बघा मी सगळे कारले ना पलटून घेतलेले, पण किती भारी झालेले बघा आपले कारले. तर त्याला बघू आपण आता. तर मी पुन्हा एकदा पलटून घेऊया आता मस्त असे वापस बघून घेऊया किती छान असे भाजलेले आपले कारले. आणि एकदम आता मसाला पण आपल्याला शिजून घ्यायचा आहे ना त्या आतमधला, त्यामुळे आपण घेऊ बघा 5 मिनटं. तर बघा आपले कारले एकदम मस्त झालेले असे. हे बघा किती छान असे मसाले कारले झालेले होते. तर चला आता आपण एक कारला काढून घेऊया. तेल पण बघा छान असा मस्त त्यामधून गळून गेलेलं आहे तेल, पण तेलसुद्धा नाही बघा याच्यामध्ये. तर अशा आपण कारले टाकून घेऊया.
किती छान झालेले आपले कारले. हे बघा, तुम्ही पण असे कारले बनवा, किती छान झालेले एकदम अशा काळ्या मसाल्यामध्ये आपले कारले. बघा, त्याच्यामधून सगळं तेल असं तर गळून जाणार सगळे. असं वाटतं आपले